नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 30 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनच्या अत्याधुनिक बीज प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन कुठे झाले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली येथे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नवी दिल्ली येथे नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनच्या अत्याधुनिक बीज प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केले। हे नवे केंद्र उच्च गुणवत्तेचे बियाणे सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे। यामुळे खोट्या व निकृष्ट बियाणांबाबतच्या तक्रारींवर आळा बसणार असून कृषी उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे। आता बघूया आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आज आपण एकूण 10 प्रश्न बघणार आहे, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आपला आजचा पहिला प्रश्न आहे, रिचा शर्मा यांची पहिली कादंबरी कोणती आहे? प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फाइंडिंग होम अगेन अवर क्वेस्ट टू बिलॉंग। रिचा शर्मा यांची पहिली कादंबरी फाइंडिंग होम अगेन और क्वेस्ट टू बिलॉंग ही विस्थापनाच्या विषयावर आणि नागरी एकटेपणामुळे निर्माण होणाऱ्या भावनिक संघर्षावर आधारित आहे। ही कादंबरी न्यू व्हॉइस प्रेस यांनी प्रकाशित केली आहे। अरुणाचल प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या रिचा शर्मा यांनी भारतातील विविध शहरांमध्ये वास्तव्य केले आहे। प्रश्न दुसरा आहे, जागतिक पक्षाघात दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक पक्षाघात दिन हा साजरा केला जातो 29 ऑक्टोबर रोजी, म्हणजे कालच हा दिवस साजरा करण्यात आला आहे। तर प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। जागतिक पक्षाघात दिन 2025 म्हणजेच वर्ल्ड स्ट्रोक डे 2025 हा 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे पक्षाघाताबाबत जनजागृती करणे, जो मेंदूपर्यंतच्या रक्तपुरवठ्यात अचानक व्यत्यय आल्याने निर्माण होणारा न्यूरोलॉजिकल आपत्कालीन आजार आहे। भारतामध्ये पक्षाघात हा मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख 5 कारणांपैकी एक आहे। पक्षाघाताची लक्षणे म्हणजे अचानक सुन्नपणा येणे, गोंधळ निर्माण होणे, बोलताना अडचण येणे, दृष्टी कमी होणे, भोवळ येणे किंवा तीव्र डोकेदुखी होणे। पुढला प्रश्न, भारतामध्ये कोळसा संबंधित कामकाजाचे निरीक्षण करण्यासाठी कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, कोयला शक्ती स्मार्ट कोल ॲनालिटिक्स डॅशबोर्ड। कोळसा मंत्रालय लवकरच कोयला शक्ती स्मार्ट कोल ॲनालिटिक्स डॅशबोर्ड या नावाने एक रिअल टाइम डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे। या प्लॅटफॉर्मद्वारे भारतभरातील कोळसा संबंधित कामकाजाचे निरीक्षण करण्यात येईल। कोयला शक्ती डॅशबोर्ड हे कोळसा उत्पादक, बंदरे आणि विविध मंत्रालयांकडून मिळणारे डेटा एकत्रित करून केंद्रीकृत इंटरफेस उपलब्ध करून देते, ज्यामुळे कोळसा पुरवठा साखळीचे एकत्रित निरीक्षण सुलभ होईल। चौथा प्रश्न आहे, वर्ल्ड टॉप 2% सायंटिस्ट लिस्ट 2025 कोणत्या विद्यापीठाने जाहीर केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, स्टॅनफर्ड विद्यापीठ। स्टॅनफर्ड विद्यापीठाने प्राध्यापक जॉन इओनिडिस यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली वर्ल्ड टॉप 2% सायंटिस्ट लिस्ट 2025 प्रसिद्ध केली आहे। ही यादी एल्सवियरच्या स्कोपस डेटाबेसवर आधारित असून त्यातून वैज्ञानिकांच्या प्रभाव आणि उद्धरण कामगिरीचे एकत्रित मापन करून क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे। 2025च्या यादीत 6239 भारतीय वैज्ञानिकांचा समावेश आहे, ज्यापैकी शीर्ष 10 भारतीय वैज्ञानिकांची क्रमवारी 288 ते 952 दरम्यान आहे। विशेष म्हणजे या वैज्ञानिकांपैकी अनेक जण कमी परिचित संस्थांशी संबंधित आहेत। पाचवा प्रश्न आहे, सायबर गुन्ह्यांविरोधातील संयुक्त राष्ट्राचा करार म्हणजेच UN कन्व्हेन्शन अगेन्स्ट सायबर क्राईम कोणत्या ठिकाणी स्वाक्षरी करण्यात आला? प्रश्न 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हानोई येथे। 72 देशांनी हानोई म्हणजेच जे व्हिएतनाम येथे आहे, येथे झालेल्या बैठकीत सायबर गुन्ह्यांविरोधातील संयुक्त राष्ट्रांचा करार म्हणजेच युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेन्स्ट सायबर क्राईम स्वाक्षरी करून स्वीकारला आहे। हा करार सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या जागतिक धोक्याला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेला पहिला सर्वव्यापी कायदेशीर आराखडा आहे। संयुक्त राष्ट्र महासभेने 2024 मध्ये हा करार मंजूर केला होता। या करारानुसार रॅन्समवेअर, ऑनलाईन फसवणूक, बाल शोषण तसेच परवानगीशिवाय खाजगी प्रतिमा शेअर करणे यासारख्या विविध सायबर संबंधित गुन्ह्यांना गुन्हेगारी ठरविण्यात आले आहे। 6वा प्रश्न आहे,
कोणत्या भारतीय पेमेंट प्लॅटफॉर्मने NRI साठी आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांवरून UPI सुविधा उपलब्ध केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, पेटीएम. पेटीएमने आता NRI साठी आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांच्या सहाय्याने UPI पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे 12 देशातील प्रवासी भारतीय भारतात सुलभ आणि अखंड पेमेंट व्यवहार करू शकतील. ही सेवा वापरण्यासाठी NRIने आपले NRE किंवा NRO खाते UPI प्रणालीशी पेटीएमद्वारे लिंक करणे आवश्यक आहे आणि आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांद्वारे नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करावे लागेल. 7वा प्रश्न, उत्तर प्रदेशातील नव्या जिल्ह्याचे नाव काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कल्याण सिंग नगर. उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या सन्मानार्थ कल्याण सिंग नगर या नावाने नव्या जिल्ह्याची घोषणा केली आहे. हा जिल्हा अलीगढ जिल्ह्यातील अत्रोली आणि गंगिरी तालुके तसेच बुलंदशहर जिल्ह्यातील दिबाई तालुका यापासून तयार करण्यात येणार आहे. हा उत्तर प्रदेश राज्यातील 76वा जिल्हा असेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. 8वा प्रश्न, भारतीय सैन्याने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या उपकरणांच्या खरेदीसाठी करार केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओज. भारतीय सैन्याने आपल्या पहिल्या स्वदेशी विकसित सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओज खरेदीसाठी करार केला आहे. ही रेडिओ प्रणाली DRDOने विकसित केली असून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL द्वारे निर्मित आहे. DRDOने इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि त्रिसेना यांच्या सहकार्याने इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर स्टँडर्ड 1 विकसित केला आहे, ज्यामुळे सैन्य दलांमधील संवाद प्रणालींमध्ये एकसंधता आणि परस्पर कार्यक्षमता सुनिश्चित होईल. प्रश्न 9वा, फॉस्फॅटिक आणि पोटॅसिक खतांसाठी 2025-26च्या रब्बी हंगामासाठी पोषक आधारित अनुदान म्हणजेच NBS दरांना कोणत्या संस्थेने मंजुरी दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्र सरकार. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2025-26 साठी फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांच्या पोषक आधारित अनुदान दरांना मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही योजना 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीसाठी लागू असेल. या निर्णयासाठी ₹37,952.29 कोटींचा तात्पुरता अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे, जो खरीप हंगामाच्या तुलनेत 736 कोटींनी अधिक आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 10वा, 31व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा विषय म्हणजेच थीम काय आहे? तर याची थीम आहे व्हेअर सिनेमा कनेक्ट्स दी वर्ल्ड. म्हणजेच प्रश्न क्रमांक 10व्याचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. 31वा कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ज्याचा विषय आहे व्हेअर सिनेमा कनेक्ट्स दी वर्ल्ड म्हणजेच जिथे सिनेमा जगाला जोडतो, हा 6 ते 13 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार आणि चित्रप्रेमी एकत्र येणार आहेत. कोलकाता शहर या काळात चित्रपट संस्कृतीचे केंद्र बनणार असून भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय सिनेमाचे प्रदर्शन, पुनर्दर्शन आणि विशेष श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न. दक्षिण कोरियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणता सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान केला? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.